बाल प्रबोधनकार प्रिया नप्ते हिनं कोविडच्या लसीकरणावरती मोठा खुलासा केलाय। तर कोरोनाच्या नावाखाली करोडो परिवार उद्ध्वस्त का केले असा सवाल कात्रज पुणे येथील बाल प्रबोधनकार प्रिया नप्ते हिनं केलाय। पाहूयात ती नेमकी काय म्हणतेय। हुकुमशहाने 135 करोड जनतेला कोरोनाच्या नावाखाली भीती दाखवून घरात कैद करून मानसिक गुलाम बनविले। कोरोनाच्या नावाखाली हजारो लोक जबरदस्ती ऍडमिट करून मारले। मग किडन्या व बॉडी पार्टचे केले काय? सक्तीने कोविडशील्डचे लसीकरण केले आणि त्या लसीमुळे करोडो लोकांचे बॉडी प्रॉब्लेम होऊन आज हजारो लोक हार्ट अटॅकने मरतायत। कोणाचा बाप, कोणाची आई, तर कोणाचा मुलगा व कोणाची मुलगी। याला जबाबदार कोण? WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की सर्दी तापापेक्षा कोरोना हा साधा म्हणजेच नॉर्मल फीवर आहे। तर कोरोनाच्या नावाखाली देशातील करोडो परिवार उद्ध्वस्त केले। या संदर्भात कोणी प्रश्न विचारेल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही। तर मी प्रिया नप्ते माझ्या प्रिय देशवासियांना सांगू इच्छिते की आपण या हुकुमशाही विरोधात बंड करून उठायला पाहिजे, तरच आपण या भारत देशाचे सुजाण नागरिक आहात असे मी समजेल। धन्यवाद। जय जिजाऊ, जय अहिल्या। बबनराव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, कात्रज, पुणे।